पाटील नमस्कार दादा. नमस्कार दादा, आज एक पेसरोच्या अड्ड्यामध्ये एक चांगला एक प्रेक्षणीय लढत आहे, त्याबद्दल सांगा ना. प्रेक्षणीय लढत झाली. त्यात काय चारी बैल आमचीच होती. आंब्याचा सुंदर पण आमचाच आहे. आणि हालीच तो थोड्या वेळेला म्हणजे काही दिवसापूर्वी विष्णू शेट्टी काही करारावर घेतलेला आहे. ते पण काय आमचे जवळचे संबंधित माणसं आहेत आणि त्यांची आणि आमची नेहमी काय शर्यत होत असते मिलावमध्ये. त्याचं काय एवढा काय असा विषय नव्हता का चिडीचीच होती का असं काहीच नव्हता. एक मैत्रीची लढत झाली आज. मैत्रीपूर्ण लढत झाली. त्यात आमचा वासरू पण नवीन होता. थोडीशी आमच्या मनात पण धाकधूक चालूच होती का वासरू आज वासाचे ते खांद्यावर जास्तच बोजा दिला असा मला वाटत होता. पण झाली का चांगल्यापैकी गाडी झाली. विजय प्राप्त केला. आज आम्हाला आनंद वाटते जरासा. दादा, वासरू आदत आहे पण तरी पण इतका पळतोय. आदत आहे, त्याची जिद्द आहे. पण आम्हाला असं वाटतं का आमची मेहनत आणि त्याची जिद्द पण आम्हाला कुठेतरी रंग दाखवते त्याचा. तो पळते म्हणून आम्हाला पण त्याला पळवायला मजा येते थोडीफार. दादा, आता मागे एक मैदान झाला 3 फेरचा, तेव्हा पण चांगला पळाला होता. तेव्हा चिंचू लक्ष आणि आपला मेहरबान होता. 3 फेऱ्याचा मैदानाचा विषय असा आहे का पहिले त्याला ज्या स्टार्टिंगला सुरुवात केली मैदानात पळवायची तेव्हा आम्ही त्याला 3 फेऱ्यालाच पळवलेला. त्याच्यानंतर आम्ही इथून मुंबईवरूनच त्याला 3 फेऱ्यात नेला भोरला. त्याचा चांगला पळाला. तिथूनच आम्हाला अपेक्षा वाढली त्याच्याकडून का आता वासरू आपलं काम करेल म्हणून थोडाफार पुढे 1 नंबरचा. दादा, त्या दिवशी खिरकईला एक चांगली शर्यत झाली पण तेव्हा पब्लिकने एवढा टासून पळाला वासरू. सगळे लोक बोलत होते का हे वासरू खूप छान पळतो. प्रेक्षकांचा प्रेमच वासरावर भरपूर वाढत चालला आहे. आणि जो तो मला बोलतोय शेठ वासरू एकच नंबर आहे आणि त्यांच्या प्रेमापोटीच पळतोय. त्या दिवशीचं काय बैल आहे शेवटाला. आज मागे उद्या आज उद्या नाही पळू शकत. त्याच्या मनातला कोणी सांगला नाही. ती पण जी अशी लढत झाली त्यात मग आम्हाला हारलो म्हणून आम्हाला असं वाटलं नाही का आम्ही आज हारलो म्हणून. दादा, म्हणजे मुंबईमध्ये चर्चेमध्ये आला वासरू. मैदानात थोडीच पळाला पण चर्चेमध्ये खूप आला. चर्चा बघ कसं आहे आता तुमचं याला योगदान तुमचं जास्त आहे यूट्यूबरांचं. त्या चर्चेत राहण्यासाठी यूट्यूबरांसाठी आणि त्यात बैल पळतो त्यामुळे सगळी चर्चा होतेच आणि पुढे होणारच चर्चा. दादा, आता महबूब आपल्या अड्ड्यामध्ये दिसत नाही. महबूब जे फॅन आहेत ते थोडेसे नाराज झालेत. महबूबचे फॅनला मी एवढाच बोलू शकतो का महबूब आपला जरी नसला तरी मेहरबान आता त्याची जागा कुठेतरी चालवते. याचा भांडवून तुम्ही त्याला पण सहकार्य करा. आणि महबूब काय थोड्या वेळानंतर कालांतराने येईल. थोडंफार वयाची मर्यादा ठेवून आपण कुठेतरी त्याला जगलं पाहिजे. दादा, तुमच्याकडे जेवढी वासरे येतात तेवढी जिद्दी वासरे येतात. असं काय नाही भाऊ का जिद्दीची वासरं येतात. पण तर आत्तापर्यंत काय मी एवढी वासरं घेतली त्यात आता मेहरबान चांगला लागला मला. त्याच्यामुळं काय असं नाही सांगत जिद्दीची वासरं येतील. उद्या बैल आहे, प्राणी आहे, तो कुठला पळेल कुठला नाही पळणार त्याचं काही सांगू शकत नाही आपण. त्यामुळे काय देवाच्या कृपेने आणि प्रेक्षकांच्या प्रेमापोटी आपल्याला वासरं लागतात चांगली. दादा, कुठून घेतला नक्की हा वासरू? हा वासरू मी श्रीकांत सालुंके किल्ले मच्छिंद्रगड यांच्याकडून घेतलेला. गाडीतला वासरू आहे. 2 वासरं घेतली त्यातनं हा वासरू एक लागला मला. कसं काय ट्रेन कसं केलं वासराला? ट्रेन म्हणजे मी जवळजवळ घेऊन त्याला 2-3 महिने मी इथं पाळला पहिले. त्याच्यानंतर मी विशाल माने शिरंबे ज्याचा बॅनरवर मी नाव लावतो त्यांनी जास्त करून मेहनत घेतली याला शिकवण्याची. आता तुम्ही आता महबूब पण एवढा आजारी असतो पण नंतर महबूब चांगला कमबॅक करतो. कमबॅक करायचं कारण आहे ते बैलाचं मी त्याचं मन काय ओळखला नाही अजूनपर्यंत. लहानपणापासून माझ्यावर मोठा झाला आहे. पण त्याचं एक विशेषत आहे तो कधी यो जरी बैल शर्यतीला निघाला तरी अजून 3 पाय उभा राहते बैल. पण त्याची जिद्द का तो सोडत नाही. डापरायला लगेच चालू करतो. पण असं मला वाटतंय कारण निदान चांगला झाला तर तो पुढं पण आता पळलच. मालकासाठी बोलतो महबूब पण. मालकासाठीच बोलायला लागेल किंवा त्याच्यासाठी बोलायला लागेल. पण काही का ना होऊ द्या, बैल बोलतंय आमची इज्जत कुठेतरी राखतोय याचा अभिमान आहे आणि त्याचे उपकार आम्ही कधी विसरू शकत नाही. दादा, आता मेहरबान पळतो एक कुठेतरी तुमचं नाव टिकून ठेवतो मेहरबान. शक्यतो आम्ही एकेजवळ बांधतो त्याला. त्याच्यामुळं काही असं वाटत असेल त्यांचा परिचय होत असेल का बाबा मी आज बसून आहे तर तू कुठेतरी मालकाचं नाव ठेव असे मुख्य प्राण्याची काहीतरी भाषा असेल तर काय त्यांची काय मला समजत नाही. पण शक्यतो मला तेच असं वाटते. दादा, तुमच्या पाठीमागे मित्रपरिवार नेहमी एवढा असतो त्यांच्याबद्दल सांगा ना. माझ्या पाठीमागे मित्रपरिवार एवढा आहे कारण शेवटाला ते माझे जीव लावतात. मी काही बोलो कितीही उलट बोलो काही बोलो ऐकून घेतात. माझे प्रेम सदैव त्यांचं आहे आणि ते आहे तर मी आहे. शक्यतो आता एक आमचा नवीन मित्र आहे देवेश फडके, जुनाच आहे पण तो आता मागे उभा आहे, सध्या दिसत नाही तो. दादा, आता आपल्या मेहरबान 3 फेऱ्यामध्ये कधी पळताना दिसणार? 3 फेऱ्यामध्ये भाऊ दिसेल आता पावसाळी. शक्यतो जास्त करून 3 फेऱ्याला नाही कारण की मला नाव बिंजोडमध्ये करायचं आहे. योग्य तो मैदान नामांकित मैदान असेल 3 फेऱ्याचा तर मी तिथं पळवीन बैल. ठीक आहे दादा, इतके वेळ दिल्याबद्दल धन्यवाद दादा.